करणे असती गोष्टी, कळवा कंसा उद्याच भेटी. उद्या भेटायला येतोय, कंसाला कळवा, जा तुम्ही पुढे, निरोप द्या, मी मात्र इथेच राहणार आहे. ही दक्षता किती आवश्यक आहे. शत्रूच्या घरामध्ये शिरतोय, गोपाळ आणि नंदबाबा मागून येत आहेत बैलगाडीतनं, त्यांचा रथ होता. त्याच्यामुळे असंच आम्ही दोघं जण त्या मथुरेमध्ये जाणं योग्य नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही इथेच राहू. त्याच्यामुळे आणि आम्हाला काही गोष्टी ठरवायच्या आहेत, आम्ही इथेच राहू. मग काय, नगरीच्या बाहेर उपवनी परिवारासह वसले, रामकृष्ण जे धर्मोद्धारा भूलोकी अवतरले, जय हरी सुखकंदा. नगराच्या बाहेर उपवन होतं, तिथे त्यांनी वस्ती केली. नंदबाबा येऊन पोचले, गोपाळ येऊन पोचले, राहुट्या होत्याच बरोबर, शुगरे आपल्या आपल्या बरोबर होत्या, त्याच्यामुळे त्यांनी तिथेच वस्ती केली. आप्पा सांगतात की ही दक्षता ही किती आवश्यक आहे. रामदास स्वामींनी हा एक अतिशय मोठा गुण सांगितला की सतत दक्ष. आपल्याकडे असं म्हणलं जातं की उमऱ्यावर उभं राहून शिंकू नये, खाली उतरावं पटकन. आता तुम्ही मला सांगा, शिंक ही किती पटकन येते, म्हणजे अशी बोलता बोलता शिंक येते, काहीतरी करताना शिंक येते. मन इतकं दक्ष असलं पाहिजे की ती शिंक याच्या एक क्षण आधी कळलं पाहिजे आणि मी जर उमऱ्यावर उभं असेल तर खाली उतरलं पाहिजे, इतकी दक्षता पाहिजे. आणि म्हणून मी जे मगाशी तुम्हाला म्हणते की छोट्या छोट्या रूढी आहेत ना, त्यांना सहज नावं ठेवणं फार सोपं असतं. आणि हे आप्पाच म्हणाले की आप्पा जवळजवळ वयाच्या 20-25 पर्यंत अतिशय तार्किक बुद्धीचे होते, तर्क कर्कश. आप्पा म्हणजे दासगणू महाराजांचे नातू स्वामी वरदानंद भारती, ज्यांनी हे काव्य रचलंय, त्यांचा इथे फोटो आहे. आणि दासगणू महाराज मात्र अतिशय धार्मिक आणि भाविक वृत्तीचे होते. आणि आप्पांची बुद्धी अतिशय तैल बुद्धी होती, त्यामुळे सतत या अशा छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालायचे. असंच का करायचं, सांगा मला, हे बरोबर आहे का, हे चूक आहे का, मग हे असंच कसं काय. दासगणू महाराज मग शेवटी वादामध्ये तर हार जायचे, कारण आप्पांची बुद्धी फार तैल बुद्धी अतिशय शार्प होती. शेवटी त्यांनी एक दिवस सांगितलं की मला असं वाटतं की तुला भगवंतानी इतकी चांगली बुद्धी दिली आहे ना, तर आपल्या संस्कृतीमधली खोट काढण्यापेक्षा त्या संस्कृतीमधलं चांगलं काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरणं. आणि तो त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता की मला नक्की काय करायचं आहे, माझ्या आयुष्याचं जे ध्येय होतं ते त्यांना मिळालं होतं. आणि म्हणून आप्पा इथे जेव्हा प्रवचन करायचे कृष्णकथेवर, तेव्हा आप्पा म्हणायचे की कदाचित लालबहादूर शास्त्रींनी दक्षता बाळगली असती तर. त्यांनी स्वतःचा आचारी सुद्धा बरोबर नेला नाही. आणि मग त्यांना जे मिळालं ते काय झालं, आपण ताश्कंद फाईलमध्ये सगळ्यांनी बघितलं की त्यांच्यावर विष प्रयोग झाला. जर त्यांचा आचारी त्यांच्या बरोबर असता आणि ते शास्त्री होते, त्यांनी जर आग्रह धरला असता की मी नाही दुसऱ्याच्या हातचं खात, मी माझ्याच आचार्याच्या हातचं खातो, तर कदाचित असं झालं नसतं. पण साधेपणा, भोळेपणा ही सद्गुण विकृती. आणि म्हणून दक्षता अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून कृष्णाचं चरित्र का वाचायचं, मर्त्य जन्मतो मर्त्य शिक्षणा, याच्यातनं आपण काय शिकायचंय. मग आता रामकृष्ण जे धर्मोद्धारा भूलोकी अवतरले, आता मथुरेत येऊन काय धर्मोद्धार करणार होते, काय काय त्यांच्या प्रतिज्ञा काय आहेत. पण त्याच्या आधी काय, सज्जनांचं रक्षण करणार आहे आणि दुर्जनांचा संहार करणार आहे. आता ती नगरी भरली ना दुर्जनांनी, आणि दुर्जनांनी भरली म्हणजे सज्जन नाहीच आहेत का, सामान्य प्रजा सज्जनच आहे. पण त्यांना भीती आहे त्या राजन्याची, त्यांना भीती आहे त्या राजाची, त्यांना भीती आहे त्या राजकारणाची. अशा राजधर्माचाही उद्धार होणं आवश्यक आहे. प्रत्येक धर्माचा उद्धार त्यांनी या त्यांच्या अवतारामध्ये केलेला आहे. सगळे धर्म म्हणजे आपली भूमिका, रोल्स, अशा सगळ्या रोल्समध्ये कसं वागावं हे भगवंतांनी जणू आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा राजधर्म पण बदलला पाहिजे, म्हणून ते मथुरेमध्ये आले. मग दुसऱ्या दिवशी अजून बोलवणं यायचं होतं कंसाचं. पहाटेच हे सकाळीच म्हणले, दुसरे दिवशी वदे मुरारी, चला न दादा पाहू नगरी. चला ना दादा, वाट कशाला बघायची, आपल्याच मामाचं गाव आहे, चला बघून येऊ आपण. कारण काय झालं असतं, जर समजा कंसाचं बोलावणं आलं असतं तर परत त्याच्या रथात बसून जावं लागलं असतं. आणि मग आसपास गावामधला सगळा अंदाज कसा घेता आला असता वातावरणाचा. आणि त्यामुळे सरप्राईज व्हिजिट निघाले, दोघंच जण निघाले, काही गोपांना बरोबर घेतलं आणि निघाले. आणि कशासाठी निघाले की या नागरिकांच्या काय भावना आहेत, नागरिकांच्या काय भावना,
असती तेही कळे आपणा. आपल्याला कळेल तरी की खरंच आपल्या कानावर जे आलंय का हे आपलं परसेप्शन आहे. आपल्याला असं वाटतंय की कंस दुष्ट आहे, आपल्याला असं वाटतंय की तो त्रास देतोय. कदाचित तसं नसेलही. आपल्याला त्रास याच्यामुळे दिला असेल की त्याला मरणाचं भय होतं. राजा म्हणून तो कदाचित चांगलाही असेल, त्यामुळे त्याला मारण्यापूर्वी मला याची खात्री केली पाहिजे की खरंच तो दुष्ट आहे ना, खरंच तो त्रास देतोय ना, नाहीतर कशाला. जरी प्रजेची राजा वरती असेल उत्कट निश्चल भक्ती, तरी तयासी अशक्य वधणे सहज सुलभ अन्यथा त्यावेळे. ही जी दक्षता आहे ना ही अत्यंत आवश्यक आहे. कसे हो तसे आपुले स्वागत त्यावरून हे होईल निश्चित. आपलं कसं स्वागत होतंय ना त्याच्यावरून आपल्याला कळेल की आपल्याला पुढे काय करायचंय. गोपाळांचं मग परमेश्वर येत बघा या ते मथुरापुर. भाग्योदय होण्याच्या पूर्वी शुभ विचार ये हृदयी जेवी. कोणतंही चांगलं कार्य घडायचं असेल ना तर आधी मनामध्ये तो विचार यावा लागतो. असा शुभ विचार जेव्हा मनामध्ये येतो, शुभ संकल्प जेव्हा येतो, तेव्हा तो संकल्प जितका उत्कट आहे तो पूर्ण होण्यासाठी आपल्याला मदत मिळत राहते. पण सुरुवात कुठे व्हावी लागते? शुभ संकल्प मनामध्ये यावा लागतो. आपण भावार्चनेमध्ये मोठं सुंदर पद लिहिलंय की शुभ विचार देवास पुरो. माझं पुढचं आयुष्य कसं घडावं की शुभ विचार स्फुरले की मी गुण माझ्यामध्ये घेत जाईन. रामकृष्णांचे गुण मी माझ्या स्वतःच्या अंगी बाणवेन आणि मग त्या रामकृष्णांचे गुण माझ्याकडे आल्याच्या नंतर मी ते समाजाच्या उद्धारासाठी वापरेन. हा सगळा जो माझा संकल्प आहे त्याची सुरुवात होण्यासाठी माझ्या मनामध्ये शुभ विचार स्फुरावे. तसं झालं की अजून उद्या भाग्योदय होणार आहे. कंसाचा वध होऊन, पण त्याच्या आधी जणू शुभ विचार स्फुरावे तसे भगवंत मथुरा नगरीमध्ये आले. देवी परमात्मा मधुसूदन मथुरे माझी करी आगमन. रत्न खचित कांचनमय तोरण गोप वेश भगवंता. तेजो बलयांकित मुनिवरशी शोभा देई शिरता जय हरी सुखकंदा. आता तो धनुर्याग व्हायचा होता. लोकांची इच्छा असो की नसो, राजाज्ञा होती धनुर्याग करायचा आहे, त्यामुळे सगळीकडे सजावट करायची आहे. आता आज्ञा झाली होती त्यामुळे वेशीवर पण तोरण होतं आणि ती मथुरा होती. सुवर्ण तोरण लावलेलं, मणी रत्न सुवर्ण यांचं तोरण होतं. आणि भगवंत कसे होते? गोपाच्या वेशामध्ये होते. आता गोपाच्या वेशातले भगवंत जेव्हा वेशीमध्ये शिरले तेव्हा जणू काही असं दिसलं की जे तपस सामर्थ्याने तेजपुंज झालेले मुनी आहेत त्यांच्या अंगावर कदाचित फाटकं धोतर आहे, बाकी काहीच नाहीये, पण त्यांच्या डोक्याच्या भोवताली, त्यांच्या मस्तकाभोवताली जशी आभा दिसते, जशी प्रभा दिसते, तसं जणू काही या गोपवेश भगवंताच्या भोवताली दिसत होतं. नाना रीती नटुर साजिरी वासक सज्ज प्रिया आदरी. आपल्या साहित्यामध्ये 8 प्रकारच्या नायिका सांगितलेल्या आहेत. त्याच्यातली वासक सज्ज म्हणजे जी शृंगार करून घरामध्ये प्रियतमाची वाट बघते, आणि अभिसारिका म्हणजे जी शृंगार करून प्रियकराला भेटायला निघाली. म्हणजे त्यांच्या वृत्तीवरून 8 प्रकारच्या वेगळ्या नायिका सांगितल्या. आता ही मथुरा नगरी तर इथे फिक्स होती, त्याच्यामुळे ती शृंगार करून आपल्या प्रियतमाची जणू वाट बघत होती. कसं झालं होतं म्हणे? महानदीशी अगोस्त्योदये वेगळीच की प्रसन्नता ये. आपण काल पाहिलं ना की शरदाचं जे चांदणं असतं, शरदामधला जो ऋतू असतो तेव्हा भरपूर पाऊस पडून गेलेला असतो आणि गढूळपणा मात्र गेलेला असतो. सगळा गढूळपणा खाली बसलाय, स्थिर झालेला आहे आणि म्हणून ते जल अतिशय निर्मळ असतं. आता अगस्तीचा उदय किंवा हे सप्तर्षींमधले जे अगस्त्य ऋषी आहेत हे शरदामध्ये अतिशय सुंदर दिसतात सप्तर्षींमध्ये. तसा तो अगस्तीचा उदय झाल्याच्या नंतर त्या चांदण्यामध्ये त्या महानदीची जशी शोभा दिसावी तसं जणू काही भगवंत जेव्हा मथुरापुरीमध्ये निघाले तेव्हा झालं होतं. तसे हरीचे होता दर्शन तत्सुंदरता झाली शतगुण. मथुरा नगरी आधीच सुंदर होती. आपण तिचं वर्णन पाहिलेलं आहे की सुवर्णाची कळस होते सगळ्या घरांवर, घर एक मंदिर सारखे होते सगळे. अशी सुंदर मथुरा नगरी, पण तेव्हा जिथे श्रीकृष्ण आले तेव्हा तिची सुंदरता अनेक पटीने वाढली. हरुणी घेऊनी रजकापासून राजवेश हरी करीत धारण.
आता एवढ्यावर भागलं का? त्यांचा जो हेतू होता मथुरेमध्ये येण्याचा, लोकांची भावना जाणण्याचा होता. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोण भेटला? कंसाचा धोबी. त्याच्याकडे रोज काम होतं की त्याचे सगळे जे त्याचे पूर्ण त्याचे ड्रेस असतील सगळे ते व्यवस्थित त्याच्या वेळाप्रमाणे जे काही 2-4 असतील ते स्वच्छ करायचे, छान इस्त्री वगैरे करून तो घेऊन चालला होता. आता ह्यांनी त्याला हटकलं, ते इकडे ये, काय आमच्या अंगावर बघ म्हणे कशी फाटकी तुटकी वस्त्र आहेत, आम्ही मामाला भेटायला चाललो, एवढा मोठा राजा आहे आणि इकडे त्यातले 2 आम्हाला दे. कृष्ण आणि बलरामाला, तुम्ही कोण? मी राजाचा सेवक आहे, मला मागताय? ही तुमची हिंमत कशी होते? बिलकुल देणार नाही, जा. देत नाहीस का? मग शक्ती दाखवली. घेतले 2 ड्रेस, 2च पाहिजे होते, तेवढे 2च घेतले. आता ते किती ढगळ झाले. बाकीचे सगळे लोक बघत होते बरं का, की परिटाला चांगली अक्कल घडते, असंच पाहिजे होतं. फार उत्तमपणा करतो. आम्ही कपडे घेऊन गेलो तो म्हणतो नाही, राजाचे कपडे माझ्याकडे तुम्ही तुमचे कसे टाकता, करून पण देत नाही. बरी अक्कल घडली. त्याच्यामध्ये एक शिंपी पण होता. मग त्याच्या लक्षात आलं, अरे यांना तर कपडे दिले होतील, इकडे या लवकर, मी तुम्हाला तुमच्या अंगासारखे करून देतो. पटकन अंगासारखे करून दिले. आणि जो सीदामा होता ना त्यांचा मित्र, तो सीदामा मथुरेत राहत होता आणि त्याचा फुलाचा व्यवसाय होता. बाजूला सीदामाचं घर. सीदामाच्या घरात गेले. त्याला माहितीच होतं हे येणार आहे. सुंदरशा माळा करून ठेवलेल्या त्या, राजवेश धारण केला, त्या माळा धारण केल्या आणि मग निघाले. आता हे काय झालं? पहिलं परिटाला अक्कल घडली, जो जसा आहे तसा. सीदामाचं प्रेम होतं. आणि हे सगळं का दाखवत आहेत सगळ्या जनतेला? कारण जे दुष्ट आहेत त्यांना भीती वाटावी, पण जे सज्जन आहेत त्यांना विश्वासही वाटावा की मी तुमचं भलं करण्यासाठी आलो. आणि हे सगळं साधत भगवंत पुढे निघाले. गोपवेश असतानाच ते इतके सुंदर दिसत होते. आता तर काय विचारता. हरुणी घेऊनी रचकापासून राजवेश हरी करीत धारण, गोपवेश असता जो सुंदर, हा घालील मग त्यात किती भर. पथी चालता नंदकुमार, जनहर्षासी येत बहार, हरिचरणावर तई वाहिली, आदर भावांची सुमनांजली. हे सगळं बघतायत तसे जास्तीत जास्त लोक अजून त्यांच्या बाजूने वळले हे त्यांना कळतंय. आता पुरणारी मथुरेतल्या जशा गोपींनी आधी गोपांना पाठवलं होतं काय झालं ते बघायला, तसे इकडे सगळे पुरुष लोक होते रस्त्यावर, पण त्या मथुरा नगरीतल्या ललना त्या अजून त्यांच्या घरांमध्ये कामं उरकत होत्या. पहाटेच निघाले होते. पण त्यांचं कसं होतं? हरिकीर्तीने प्रथमच होत्या मोहविल्या पुरणारी, आज नेत्रफल लाभणार मग गडबड झाली भारी, जय हरी सुखकंदा. अरे रोज गोपी येत होत्या ना, त्या गोपींकडनं वर्णन ऐकली होती. आता गोपींकडनं दैदूत घेत कोण होतं? बायकाच घेत होत्या या. आणि मग रोज चर्चा चालू होती. आणि रोज गोपी सांगत होत्या आमच्या भाग्याला काय पारावर आहे, आम्ही रोज कृष्णाबरोबर काय काय करतो. त्याच्यामुळे इतक्या मोहवलेल्या होत्या त्या की आम्हाला कधी असं भाग्य मिळेल. आणि आज आता ते भाग्य मिळणार आहे आम्हाला, आम्हाला कृष्ण दिसणार आहे आमचा. अतिशय आनंद उठला. आणि मग आता काय करावं ते सुचेना, कारण सरप्राईज व्हिजिट होती, तयार नव्हत्या. त्याच्यामुळे आता काय करावं ते सुचेना. मग तर त्यांनी काय केलं की पटापट त्यांनी खिडक्या उघडल्या घराच्या आणि डोकायला लागल्या. कमळदले विकसून प्रभाती, सुंदरता जणू प्रगटे वरती, तशी गवाक्षे उघडी होती, पुररमणी त्यामध्ये शोभती. कमळाच्या पाकळ्या उघडाव्यात तशी ती घराची दारं, खिडक्यांची दारं उघडली आणि त्याच्यामध्ये कमळाच्या मधली कर्णिका दिसावी तसा त्यांचा चेहरा. श्रीकृष्णाचे होता दर्शन, आज वाटले कृतार्थ लोचन, आनंदाश्रू अर्घ्य जाहले, कटाक्ष नचती नील उत्पले. आता आपल्याकडे कोणीही मोठी व्यक्ती आली की त्याची पाद्यपूजा करण्याची पद्धत आहे की पाद्यपूजेमध्ये पाणी, षोडशोपचार पूजा द्यायची, म्हणतात फुलं. आता या होत्या खिडक्यांमध्ये वर. कृष्ण चालले होते रथामधनं, पायी चालले होते. कृष्ण पायी रस्त्यावरनं चाललेले आहेत. आता कृष्णाचं दर्शन झालं म्हणून डोळ्यावाटे जे अश्रू वाहत होते त्या अश्रूंनी जणू त्यांची पाद्यपूजा केली. अर्घ्य त्यांनी त्या अश्रूंचं दिलं. आणि डोळे, त्यांचे डोळे त्या चरणावर वाहिलेले होते, ते डोळे नव्हते, ती नीलकमलं होती. भरुनी ओंजळी फुला फुलांनी, कृष्णावर उधळीतात रमणी. हे कसं झालं होतं म्हणे? काय सर्व वासना भावना,
हरी प्रतिभाहती अंगना. जे गोपींनी केलं तेच या पुरनगरीमधल्या मथुरा नगरीमधल्या बायका करत होत्या. त्यांनी फुलं पाहिली तर ती फुलं नव्हती, त्यांच्या सगळ्या वासना भावना त्यांनी श्रीकृष्णाच्या प्रती वाहिल्या होत्या. जसा गोपींचा उद्धार आहे त्या मार्गावर त्या निघाल्या होत्या. इकडे श्रीकृष्ण हासत गाली जई श्री हरी, स्नेहल नयने पाहात नारी. अतिशय प्रेमळ अशा नजरेने हे सगळं कौतुक श्रीकृष्ण भगवान बघत होते. आणि त्यामुळे या रमणींना असं वाटलं, तई वाटले त्यास आपुले, जीवन आजी सफल जाहले. गोपींना इतकं सगळं मिळालं, मला नेत्राचा कटाक्ष तर मिळाला, माझं जीवन आज कृतार्थ झालं. गोपींनी इतकं केलं, मी तर आज काहीच केलेलं नाही ना, पहिल्या दर्शनात एवढं झालं, खूप झालं. पुढे निघाले. कंस सेविका कुब्जेने बहु सन्माने प्रेमाने, जलद नील तेजा अर्पियले मलय चंदनी उठणे जय हरी सुखकंदा. आता काय आहे, कंस म्हणजे एवढं वैभव, अत्यंत विलासी जीवन. आणि मग त्या विलासामधले एक विलास असा आहे की स्नानानंतर चंदनाचं उठणं सगळ्या अंगाला माखायचं. आणि ते उठणं पण आपण सांगतात अतिशय व्यवस्थित रीतीने वाटलं गेलं पाहिजे, ते चंदन तयार झालं पाहिजे. आप्पा गमतीने म्हणायचे, चिमटे नेहमीच घेत होते स्त्रियांना त्यातल्या त्यात, कारण सद्गृहीमुळे स्त्रियाचं भूषण असो हे कुठेतरी विसरलंय असं त्यांचं दुःख होतं. आणि म्हणून त्या म्हणले की आजकाल घरांमधनं गेलं तर गंध चटणीसारखं वाटलेलं असतं आणि चटणी गंधासारखी वाटलेली असते. त्याच्यामुळे आपल्या वाट्याला काय येईल ते सांगता येत नाही. पण इथे मात्र ही कुब्जा जी होती ना, ही कुब्जा अतिशय हुशार होती चंदन उगाळण्यामध्ये. आणि तिने अगदी छान मलय चंदनी उठणं तयार केलं होतं. पण ती रस्त्याने जेव्हा कंसाकडे चालली होती, तिने कंसाला कृष्णाला पाहिलं मात्र ती भानच हरपली. ती विसरूनच गेली की मला हे कंसाला द्यायचे, आणि तिने ते कृष्णाला अर्पण करून टाकलं. तिची ती प्रामाणिक भावना पाहिली आणि कृष्णाने तिचा पण उद्धार केला. कशी होती ती, असं म्हणतात की ती सुंदर होती, पण ती त्रिवक्रा होती, 3 ठिकाणी वाकलेली होती. कशी होती, उंच सकल ही भूमी जेवी, शशी किरणे समचारू दिसावी. जसं चंद्राच्या प्रकाशामध्ये खड्डे लपतात तात्पुरते, तशी कृष्णाच्या नजरेमुळे तिला कृष्णाने सरळ करून टाकलं. असं म्हणतात भागवतामध्ये वर्णन आहे की कृष्णाने तिच्या झटका दिला तिला एक आणि ती सरळ झाली म्हणून. पण आपण त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतात, हे कसं झालं म्हणे, वृत्तिगता कुटिलता तशी वा, निमे गुरुची करिता सेवा. आपण पाहिलं की वपुकाळे असं म्हणले होते की आपण सारे अर्जुन, कारण आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतात हे करावं की नाही. पण आपल्याकडे लायकी अर्जुनाची आहे का? अर्जुनाचं जे नाव आहे अर्जुन, हे आर्जव याच्यापासून आलेलं आहे. अतिशय सरळ वृत्ती. ही वृत्तीची सरळता आमच्याकडे एकात नाही, कुटिलता आहे. तर ही कुटिलता कशी जाईल, आपण त्या दिवशी पाहिलंय की आपण जेव्हा सद्गुरूंची प्रार्थना करत होते तेव्हा तो जिव्हाळा, ते देवाबद्दलचं प्रेम ते कधी येईल हे ते मागत होते. तर अशी गुरुची जर सेवा केली तर वृत्तीमधली कुटिलता जाते. तशी कुब्जेने कृष्णाची सेवा केली आणि तिचा वाकडेपणा गेला. तसे कृपा करिता वनमाली, विकृत शरीरा सुंदर झाली. वंदनीय पुरुषांचा आदर, करिता विफल न जात खरोखर. मोहक जे वाटते कुठेही, स्मित ते रमणी वदनी येई. निवडुंगाचे पुष्प ही सुंदर, वालू किती मल्लिका फुले जर. आधी सुंदर होती पण वाकडी असल्यामुळे जरा खिन्न असायची. ज्या क्षणी तिचा वाकडेपणा गेला त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर अतिशय सुंदर असं हसू फुललं. आता सुंदर स्त्रीच्या चेहऱ्यावरचं हसू ते किती छान दिसेल. कुणाच्याही चेहऱ्यावरचं हसू छान दिसतं, हसल्यामुळे त्या चेहऱ्याला एक सुंदरता येते. आणि मग निवडुंगाचं फुले जसं सुंदर दिसतं, मोगऱ्याचं फुल किती सुंदर दिसेल, तसं ती हसल्याच्या नंतर स्मित तिच्या चेहऱ्यावर आल्यानंतर ती सुंदर दिसायला लागली. वदे श्रीहरी तई रामाते, लोक बहुत विटले कंसाते. आता खात्री पटली होती, सगळ्या पातळीवरच्या लोकांकडे बघून झालं होतं की यांना कंस नकोय. प्रजाहिताहून निज प्रतिष्ठा, अधिकतरा वाटत या दुष्टा. अरे स्वतःसाठी हा काही करतोय, याला नष्ट केलं पाहिजे. नकोत ते निर्बंध निर्मिले, हवेत जे ते यासन सुचले. जीवित वित्त न उरे सुरक्षित, राज्य नसे हे स्मशान निश्चित. आणि मग आता
धर्मोद्धार करायचा आहे, राजधर्माचाही उद्धार करायचा आहे. येता आपण जनी उदेली भावी सुखाची आशा, ती पुरवाया अवश्य आम्हा करणे खलनरूप नाशा. जय हरी सुखकंदा. आता जर आपल्याला चांगला राजधर्म रामराज्य स्थापन करायचं असेल तर या राजाला मारणं आवश्यक आहे, कारण हा दुष्ट आहे. मग आता चला, ज्या यज्ञाचे करुण निमित्त कंसे आणविला व्रजनाथ, धनुर्याग मंडपी तया ये श्याम कापवित खलजन हृदये. आपणहूनच आला, बोलवण्याची वाटच पाहिली नाही, थेट त्या जिथे धनुष्य ठेवलं होतं तिथेच घुसला. आणि मग ते धनुष्य रक्षक होते भोवताली, की त्या धनुष्याची पूजा व्हायची होती, तिथे यज्ञ व्हायचा होता. पण यांनी काय केलं, वेदीवरचे चाप उचलुनी कडकन मोडी हरिली लेणी. आता हे काही त्याला अवघड होतं का, आणि नवीनही नव्हतं. गोष्ट नसेशी तयास नूतन रघुनंदन तो हा यदुनंदन. जेव्हा रामावतारामध्ये हेच केलं होतं, त्याला काही नवीन नाही, तोच रघुनंदन होता, तोच आज यदुनंदन आहे. गेला तिथे डाव्या हाताने धनुष्य उचललं, प्रत्यंच्या लावायला लागला आणि मोडून टाकलं. नुसतं मोडलं नाही, मोडलेला एक तुकडा बलरामांच्या हातात आणि दुसरा आपल्याकडे, कारण आतमध्ये शिरताना काही शस्त्र नव्हतं बरोबर. मग आता शस्त्र पाहिजे ना, दक्षता. त्याच्यामुळे त्या धनुष्याचे तुकडे हातामध्ये घेतले आणि मग दुष्ट आण जे आले होते धनुखंडे दंडिले तयाते. कशासाठी, यासाठी होती. आता गोप होतेच पाठीमागे समर्थक. गोप गर्जती जय जयकारा, ऐकून झाला कंस घाबरा. आणि मग सगळी योजना तयार होती. असं केलं तर काय, असं केलं तर काय. मग कंसाच्या राजवाड्यापर्यंत तिथपर्यंत पोचले. एक हत्ती तयार ठेवला होता, अतिशय दुष्ट असा माहूत त्याच्यावर बसलेला होता. त्या हत्तीची जात कुठली होती म्हणे, पीडण्यात जो शूर कुवलय. कुवलय म्हणजे काय, की अतिशय कोमल अशी चंद्राने विकसित होणारी कमळ. अशा कोमल कमळांना जेव्हा पाण्यामध्ये उतरून कुस्करून टाकतो, पीडा देतो त्यांना, आणि त्याच्यातच स्वतःचा शूरपणा मिळवतो, असा क्रूर कंसाच्या जातीचा हत्ती. पीडण्यात जो शूर कुवलये, असा मत्त गज एक पुढे ये. चालून हरीचे अंगावरती, पुरवासी जन डोळे मिटती. तो काही असाच नव्हता आला, त्याला वर्ण माहुताने टोचलं होतं आणि म्हणून त्याला उचकवलं होतं की याच्या अंगावर जा. आता बाकीचे सगळे घाबरले की आता काही खरं नाही आणि आता इथेच आपलं संपणार आहे जे काय आहे ते. परंतु दिसावया श्री हरी कोवळा मदयुत करी प्रचंड, परंतु सानची वज्र करतसे पर्वतास शतखंड. जय हरी सुखकंदा. इतकुसा कोवळा तो कान्हा, पण त्यांनी इतकं चांगलं आणि शक्तीने आणि युक्तीने युद्ध केलं त्या हत्तीशी. कसं केलं, चवताळून तो चालून येई, चपळ सावळा हुलके देई. सूरपरंब्या खेळल्या होत्या ना, स्क्रीन टाईम नव्हता, त्याच्यामुळे ती चपळता इतकी होती की तो हत्ती समोरून आला की त्याच्या पायाखालनं जा, इकडून जा तिकडून जा, आणि त्या हत्तीला काही त्यांनी सापडू नये. इतकं दमवलं त्या हत्तीला. धाप लागली गजास पाहून, मुष्टींनी त्या करीत ताडण. त्या मुष्टी पण काही अशा तशा नव्हत्या, शक्तिवान होत्या. कशासाठी, गोरस. आणि म्हणून आपल्या सगळ्या समर्थकांनाही दिला होता, स्वतःला तर होताच, आणि म्हणून ती ताकद कमवलेली होती मनगटामधली. अशा कमवलेल्या ताकदीने मुष्टीने त्या हत्तीला घायल करून टाकलं. इतका रागवला तो हत्ती शेवटी की त्यांनी याला एका कोपऱ्यामध्ये पकडलं. आणि आता चिडून धावला गजतोषे ही, दात हरीवर मदांध रोखी. आता पुन्हा एकदा असं वाटलं की परत एकदा संपलं, परंतु तेच धरुनी मोडिले हरीने. हे कसं झालं म्हणे, इतर मते जणू वेदांताने. दासगणू महाराजांनी शंकराचार्यांचं चरित्र लिहिलंय, कधी संधी मिळाली तर अवश्य वाचा. इतकं चांगलं इतर मतांचं खंडन त्यांनी का केलं, का आवश्यकता होती की इतर मतांची खंडन करायची, आणि का त्यांना वेदांत मत अद्वैत मत त्यांना प्रस्थापित करायचं होतं, त्या शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये दासगणू महाराजांनी इतक्या साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. तर जशी इतर मत वेदांतांनी खंडन करावी, तसे हे दोन्ही दात जे होते हत्तीचे ते श्रीकृष्णांनी उपटले. गतप्राण जा हला मतंगज, कंस करी मल्लासी हितगुज. आता हे दोन दात
परत इतका वेळ ते धनुखंड होते, आता त्याच्यापेक्षा शक्तिमान आयुध मिळाली, एक दात त्याला एक दात मला, निघाले. रंग सभे तो येत मुरारी, गजदंता मिरवीत शरीरी, मल्ल दोन मुष्टिक चाणूर, चालून आले गिरिधर हरिवर. आता पुढची योजना तयार होती. अतिशय अवाढव्य महाकाय असे दोन मल्ल होते, मुष्टिक आणि चाणूर. त्यांनी आव्हान दिलं मल्लयुद्धाचं. आता तुम्ही बघा ना, ही काही धर्मयुद्ध म्हणायचं का आपण आजच्या घटकेला ऑलिम्पिकमध्ये बघतोय की 100 ग्रॅम वजन इकडे तिकडे झालं तर ती सुवर्ण पदकापासून विनेश फोगट लांब राहिली. इतके कडक नियम आत्ताच्या कलियुगामध्ये पाळले जात आहेत. मग त्या युगामध्ये नको होते का पाळले जायला? पण तरी देखील एवढ्या महाकाय दोन मल्लांनी आव्हान दिलं, आणि त्यांनी जे आव्हान दिलं ते श्रीकृष्णांनी आधी त्यांनी गयावया केली, अरे काय तुम्ही किती दोघं जण मोठे, जरा आमच्या बरोबरीचे मल्ल द्या ना मला खेळायला. पण ते म्हणले, अरे काही उगीच गमजा करू नका, आत्ताच आम्ही बघितलंय एवढा मोठा हत्ती होता, त्याला तू मारलंस, उगीच गमजा करू नको, मुकाट्याने आमच्याशी युद्ध कर. दाव आम्हा बल तुझ्या भुजांचे, मधोन्मत्त गरजतात वाचे. हत्तीपेक्षा आम्ही शूर आहोत. आता बलराम पण उतरले मैदानामध्ये, कारण ते दोघं होते, मग आम्ही पण दोघं पाहिजे. रक्त ओ कवित राम हरीने क्षणात त्या लोळविले, जणू कंसाच्या धैर्यगडाचे बुरुज दोन ढासळले, जय हरी सुखकंता. गेले तेही दोघं जण. आणि मग मल्ल उरावर विजयी श्याम, पर्वत शिखरी उदित रवी सम. दर्शनीय हो नागरिका की, कंस उलुकसा नयना झाकी. कसे दिसत होते? काळे कभिन्न मल्ल आणि त्यांच्यावर असा झळाळून उठलेला श्रीकृष्ण, जणू काही सूर्याचा उदय झाला पर्वताच्या शिखरी असे दिसत होते. आणि ते कुणाला दिसत होते? सज्जन नागरिकांना. पण त्यावेळेस कंसाने काय केलं? घुबड जसं दिवस उगवला की डोळे झाकून घेतं, तसं कंसाने मात्र कंस उलकसा नयना झाकी, घुबडासारखे जरी डोळे मिटवून घेतले. गोपनंदपुर जनसंसदीजे, धनिक दरिद्री हुजरे राजे. बालवृत्त नर नारी यांना, दिसे भिन्न हरी जशी भावना. जशी जशी भावना तसं भगवंताचं दर्शन त्या सगळ्यांना झालं. डौल मिरविते शीड झुकावे, तुटल्यावरती जसे तणावे. शिडकाठीच्या होड्या असायच्या पूर्वी, आणि ते शीड असं ताणून बांधावं लागतं, तरच त्याच्यामध्ये हवा भरते आणि मग ते शीड होडीला दिशा देतं. ताणून बांधण्याची ती जर दोरीच तुटून गेली तर ते शीड जसं झुकून जातं तसं कंसाला झालं होतं. डौल मिरविते शीड झुकावे, तुटल्यावरती जसे तणावे. तशी मानता ठर कंसाची, लव कळाये मुखामढ्याची. मग लागे बडबडू हवे ते, विध्वंसारे यदुवंशाते. चिरडा या कारट्यास सत्वर, पेटवुनी त्या घर घर मंदिर. आता बघा ना, कोणती दंगल जेव्हा येते ना तेव्हा सगळ्यात जास्त नुकसान सामान्य जनांचं होतं. दंगल करण्याचा हेतू वेगळाच असतो, लक्ष दुसरीकडे करण्याचा असो किंवा जे काय असो, पण भरडले जातात सामान्य जन. तशीच आणि चक्कपैकी ऑर्डरच दिली की घरघर मंदिर पेटवून द्या. मग बघतो या कृष्णाला तुम्ही पाठिंबा देत होतात का, मग आता मी बघतो तुमचं नुकसान केल्याशिवाय राहणार नाही. कारण ते बिचारे आपल्याला ते सगळे एवढे सबळ नाही आहेत कृष्णा इतके, म्हणून त्याला मारा नाही, त्याला मारायला दुसऱ्या कोणाला तरी सांगितलं, या कार्ट्याला चिरडून टाका, घरघर मंदिर इथे पेटवून द्या. पण कोणी जागचं आले ना. मग आता अजून चिडला. कसे ऐकतील, कारण कृष्णाला पाहिलं होतं सगळ्यांनी. मग आता अगदी खूप चिडला. गदा ढाल तलवार कुठे द्या, मीच ठेची तो या ते. हे पण माहित नव्हतं की आपली आयुध कुठे ठेवली आहे. आणि विष्णूला म्हणतात सर्व प्रहरणायुध, जो नेहमी आयुधांनी आपल्या सज्ज आहे. कुणासाठी? भक्तांच्या रक्षणासाठी. असं म्हणलं जातं की रामाचं जे कोदंड होतं, जे धनुष्य होतं, ते क्वचित प्रसंगीच रामाने खाली ठेवलेलं आहे. पण इथे मात्र गदा ढाल तलवार कुठे द्या, माहित नाही कुठे द्या, द्या लवकर आणून द्या. मीच ठेची तो या ते, खोड जित्याची मेल्या वाचून केव्हाही नच जाते. जय हरी सुखकंता. जो मद होता ना, जो अहंकार होता, तो मेल्याशिवाय कसा जाईल. आता मात्र भगवंताला पटलं की आता ह्याची शेवटची घटका भरली आहे,
सिंहासम झेप घे श्रीहरी, केस धरीस कंसाचे स्वकरी. ओढुनी त्या फेकिले महीवर, गुडगा रोवी उरात गिरीधर. खाली घेतलं. तुम्ही त्याच्या शक्तीचा विचार करा कंसाच्या, आणि 12 वर्षाच्या कृष्णाच्या शक्तीचा विचार करा. पण मल्लयुद्धामधले सुद्धा डावपेच माहीत होते. आपल्याकडे असं म्हणलं जातं की चीनच्या बॉर्डरवर गोळीबार करायला बंदी आहे, पण हातापायी चालते. आणि म्हणून आपले सैनिकही तेवढे दक्ष, तेवढे बलवान असावे लागतात, जे गलवानमध्ये आपण पाहिलं आहे की नाही. आणि म्हणून कृष्णाने इथे दाखवून दिलं की त्यांनी खाली तर ओढलंच त्याला, पण गुडगा त्याच्या नरड्यावर लोळला आणि मग त्याला मारायला सुरुवात केली. ओढणी त्या फेकिले महीवर, गुडगा रोवी उरात गिरीधर. दिसे श्रीहरी उग्र मनोहर, असता कंसाच्या छातीवर. कसं दिसत होतं हे? प्रलयाचे तांडव भूवर की, सतेज मणी जणू सर्प मस्तकी. हा खाली पडलेला सर्प आहे आणि त्याच्या डोक्यावर सतेज मणी असावा तसे श्रीकृष्ण शोभत होते. गळा दाबुनी चढवी ठोसे, रक्ताचे तो देत उमासे. हात पाय झाडी तडफडुनी, बघती सारे चकित लोचनी. आता काय आहे ना, विना दैन्येन मरणम येण्यासाठी सुद्धा भगवंताची कृपा लागते. आणि इथे ही कृपा नव्हती, त्याच्यामुळे याची तडफड झाली. मरणार तर होताच, पण अतिशय तडफडावं लागलं त्याला. अंती कंसे प्राण सांडिले, असं नाही झालं. नाना मथुरा लांछन सरले. मथुरा इतकी सुंदर नगरी होती, तिच्यावरचं जे लांछन होतं ना, ते जणू काही नष्ट झालं. किंवा देवकीचे दुर्दैव निमेवा, सज्जनतेची कीड मरेवा. कदाचित जे देवकीचं दुर्दैव, 12 वर्षाचा कृष्ण आहे आणि त्याच्या आधीचे सगळे म्हणजे 20 वर्ष झालेली आहेत, तेव्हापासून ती कारागृहामध्ये आहे. आता तिचं दुर्दैव गेलं. किंवा जे सज्जन होते मथुरा नगरीमध्ये, त्यांना सज्जतेने वागायची भीती होती, आता ती कीड गेली. कंसाचा वध होता, जय जयकार करी जनसारा. स्वर्गी दुदुंबी नाद होत सुर, वर्षती सुमसंभारा. जय सुखकंता. सगळ्यांना आनंद झाला, सगळे जण श्रीकृष्णाचा जय जयकार करायला लागले. इकडे नंदाने धरिले हृदयासी, प्रेम भराने गोविंदासी. आजपर्यंत जे केलं ना, त्याचा कळसाध्याय म्हणले. उचलून घेऊन हरिसी स्कंधी, गोपनाचती अत्यानंदी. मला असं वाटतं म्हणूनच ना, फक्त कुस्तीमध्येच बघा की खांद्यावर घेऊन नाचण्याची प्रथा आहे, बाकी कुठे सहसा घेतलं जात नाही. पण कुस्तीमध्ये मात्र किती छोटी कुस्ती जिंकले ना की खांद्यावर घेऊन नाचतात. ती प्रथा कदाचित तिथून आलेली असेल. रामकृष्ण धावले त्वरेसी, सोडविण्या जननी जनकासी. इथे थांबले नाहीत कौतुक घेत, आधी तुरुंगाकडे पळाले. आता द्वारपाल होते तिथे, अतिशय भीती वाटली त्यांना. कंसाचे हे हाल झाले, तर आमचं काय होईल? आम्ही प्रत्यक्ष याच्या आईवडिलांना त्रास दिलाय, तर आमचं काही खरं नाही. पण कृष्णांचं राजकारण इतकं नीच पातळीचं नव्हतं. त्यांनाही माहीत होतं की कुणाचा नाश करायला पाहिजे. हे द्वारपाल जे आहे ते कंसाच्या आज्ञेमध्ये होते. शिवाजी महाराजांची एक कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. घड्याळाकडे माझं लक्ष आहे, पुढे चिठ्ठी याच्या आत. ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण शिवाजी महाराजांनी त्याचा जो मावळा होता त्याला दुसऱ्या दिवशी बोलून बक्षीस दिलं की ज्याने त्यांना अडवलं होतं, कारण तो त्याची ड्युटी करत होता अतिशय चांगल्या पद्धतीने. तशा द्वारपालांना रागवून काय होणार आहे? पदी लोळूनी क्षमा याचिती. त्यांनी काही त्यांना अभय दिलं आणि पुढे गेले. आता देवकीच्या कानावर हे सगळं येत होतं. दुःख 20 वर्षाचे सरले, देवकीस कळले नच पटले. कारण आतापर्यंत इतकी सगळी बाळ झाली गेली, स्वतः भगवंत पोटाला आले, त्यांनाही मुकावं लागलं. काही खरं नाही असं म्हणता येत, पण काही सांगता येत नाही. डोळे लावून बसली होती, हरीच्या वाटेकडे परीती. हरीच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती, मन द्विधा झालं होतं. इतक्या वेळा स्वप्नामध्ये पाहिलं, खरंच होईल का नाही होईल. राख होत होती आशाची, तिची या एक तपावर साची. असं झालं होतं की कृष्णाने त्यांना सांगितलं होतं की आई मी नक्की येईन, पण येईन म्हणजे कधी? 12 वर्ष झाली तरी अजून आला नव्हता. आज फुलोरा येईल त्यासी, हे न वाटले सत्य ते ऐसी. अजून काही खरं सांगता येत नाही. पण तेवढ्यात काय झालं,
दार उघडून तो कारेचे प्रवेशला हरी आत, सत्य ही परिमाऊली सगमले दिसते ते स्वप्नात. जय हरी सुखकंदा. तिला वाटलं पुन्हा एकदा स्वप्न आलं वाटतं, पण नाही. धावत येई त्वरे श्री हरी, बेड्या तोडून दूर जुगारी. आता पटलं, खरंच आला. जननी चरणी ठेवी तसे शिर, येत देवकी मग भानावर. खरंच आला बरं का. आज उग्र तप सफल जाहले, भावना समग हृदय न पुरले. वत्सलतेच्या सहस्त्रधारा, पट फोडून वर्षती झरारा. हृदयी धरुनी घट्ट हरीसी, शत शत चुंबन घे प्रेमेसी. थांबवितो परी इथेच वर्णन, दृष्ट वचे लागेल म्हणून. मी कोण या प्रसंगाचं वर्णन करणारा? कदाचित माझ्या शब्दांची दृष्टी लागेल म्हणून मी इथे वर्णनच करत नाही. आपण सगळेजण या प्रसंगाची अनुभूती घ्या असं अप्पा म्हणताय. इकडे बलराम, बंधमुक्त करिता बलरामे, वसुदेवे निज पुत्रा प्रेमे. कसे झाले होते वसुदेव? कृश हातांनी पुरवाळले, नयन छलाने भरुनी आले. तेही तेवढेच खुश झाले होते. ते काही सुख लागलं होतं का तुरुंगामध्ये? बलरामाने त्यांनाही सोडवलं, त्यांनी बलरामांना जवळ घेतलं. तोवर बाकीचे सगळेजण आलेच तिकडे तुरुंगामध्ये. नाम गजर घोषित हरीचा, सारे मथुरा वासी. जमले तेथे मिरवित नेण्या, राजगृहास तयासी. जय हरी सुखकंदा. एक वृद्ध नर पुढती येऊन, वदे करोनी नत अभिवादन. त्रिवार जय जय अपुला देवा, धन्य आम्ही करिता पदसेवा. आता लक्षात आहे का? इंद्रयाग जेव्हा नाही करायचा म्हणून सांगितला आणि नंतर जे काही विघ्न आलं तेव्हा वृद्ध म्हणले होते, या बालिष्ठतेच्या तुम्ही नादी लागलात आणि तुमच्यावर हा प्रसंग आला. कारण श्रीकृष्णाने आपली लीला तोवर दाखवलीच नव्हती. आणि मग श्रीकृष्णाने जी काही लीला दाखवली आहे आणि इथे तर ती कळसाला पोचली आहे, त्यामुळे इथल्या वृद्धांच्या मनामध्ये ती शंका नाही आहे. 12 वर्षाचा असला तरी हा थोर आहे की त्यांना खात्री पटली आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्याचा जय जयकार नाही केला. ते म्हणताय तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी द्या. कंस वधुनी नच केवळ अमुचे, दुःख दूर केले जगताचे. सदा आम्हा देण्यास विसावा, राजमुकुट हा शिरी धरावा. तुम्ही राजाला मारलंय, तुमचा अधिकार आहे. हा बघा, हा मुकुट आहे, हा तुम्ही धारण करा. नसता राजा प्रजा जशी का, कर्णधार नसल्यावर नौका. अराजक माजेल, आणि अराजक माजायला नको असेल तर कोणीतरी नेता पाहिजे, कोणीतरी राजा पाहिजे. नाही तर ती दिशा देणारा कर्णधार नसेल तर ती नौका कुठेही जाऊ शकते. राजकृपेच्या वर्षाखाली, नीती धर्म सौख्यास नव्हाळी. नव्हाळी कारण इतके दिवस नीतिधैर्य नव्हतं. आता तुम्ही राजेपण धारण करा आणि नीतीचं राज्य चालवा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतोय. तुम्ही रिक्त केले सिंहासन, आपणच वाता आपणची वातयास भूषण. शंकर एकच हर भवजेवी, अमान्य नचही विनती व्हावी. तुम्ही इथे धारण, आम्ही तुम्हाला मानतोच आहे राजा म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही या वंशाचे नसलात, काही असलात, मामाचं गाव आहे तुमच्या, पण तरी देखील तुम्हीच हे राजेपण स्वीकारा. हे आजोळ आहे खरं म्हणजे श्रीकृष्णाचं. त्यांचं राज्य नाही येते, पण सगळ्या भक्तांची भावना इतकी प्रबळ होती. राजमुकुट ठेविला जनांनी, परमात्म्याच्या चरणी. बोलून थांबले नाही, मुकुट आणला आणि त्यांच्या जो मुकुट कंसाच्या मस्तकावरून पडला होता त्याला शुद्ध केलं, स्वच्छ केलं आणि असा मुकुट भगवंताच्या चरणावर ठेवला. आता तो रत्नजडित मुकुट आहे, कंसाचा आहे किंवा राजाचा आहे, पण त्याचं काय झालं? राज मुकुट ठेविला जनांनी, परमात्म्याच्या चरणी. तेज अधिकची चढले रत्न, श्री हरिपद नख किरणी. जय हरी सुखकंदा. आपण रासलीलेच्या वेळेस पाहिलं की देहूला पोच घेऊन उभे होते कृष्ण आणि नख, त्यांच्या नखाची प्रभा ती चांदण्यासारखी भोवताली पसरली होती. आता इथे तर तो मुकुट त्या पायावरच आहे, त्यामुळे त्या रत्नांमध्ये ती प्रभा जाऊन त्या रत्नांचं जे सौंदर्य होतं ते अजूनच वाढलं होतं. पण श्रीहरीला हे मान्य नव्हतं. पण मान्य नसलेली गोष्ट सुद्धा
किती मंजूळ वाचनी गोड शब्दांनी समोरच्याला सांगावी, त्यांच्या भावनेचा अनादर न करता. वदे श्रीहरी मंजुळ वाणी राजमुकुट निज करी घेऊन. आधी तो उचलला, कारण राजमुकुट येतो, तो असा पायावर नाही पडला पाहिजे, त्यामुळे त्याच्याप्रती आदर दाखवला. आणि तो तिथल्या मथुराजनांना म्हणतोय, प्रेम येवडे करिता मजवर धन्य लोक हो तुम्ही खरोखर. प्रेमाचा आदर केला त्यांचा. आणि मग त्यांच्या बोलण्यामध्ये कशी चूक आहे ती हळूच दाखवून दिली. तुम्ही म्हणताय की मी सिंहासन रिक्त केलंय, पण हे खोट आहे. कंसनी माला तरी मोकळे सिंहासन हे नसे जाहले. महाराज जे उग्रसेनजी नृपती येथही दृढमती माझी. अहो, कंसाने राज्य कसं मिळवलं होतं? स्वतःच्या वडिलांना तुरुंगात टाकून. ते आहेत ना, आणि त्यांचाच अधिकार आहे या सिंहासनावर, ते त्यांचंच आहे. त्यामुळे सिंहासन रिक्त झालेलं नाहीये, भीती बाळगू नका. चोर जरी ने लुटुनी मत्ता प्रथम धन्याची नष्ट न सत्ता. उग्रसेन मग सोडवून की राजमुकुट ठेविला मस्तकी. उग्रसेनालाही सोडून आणलं, त्यांच्या मस्तकावर राजमुकुट ठेवला. पण एवढ्यावर थांबले नाहीयेत. मुकुंद करी जय घोष तयाचा. उग्रसेन महाराज की जय स्वतः सुरुवात केली. आणि मग आता बाकीचे म्हणतीलच ना, जर कृष्णच म्हणले तर बाकीचे म्हणतील. त्यामुळे अतिशय प्रामाणिक भावनेने हे मुकुट त्यांनी देऊन टाकलेला होता. मुकुंद करी जय घोष तयाचा चकित जाहला जन्मथुरेचा. निस्पृहता उपकारशीलता बघून हरीची नमला माथा. मर्त्य जन्म तो मर्त्य शिक्षणा, सतत क्षणोक्षणी धानी घ्यायचे. जनतेने मग हृदयाच्या सिंहासनी हरिसी. वृत्ती जले नाणून बसविले ना म्हणवेन तयासी जय हरी सुखकंदा. आता स्वतःच्या ज्या वृत्ती होत्या ते सगळे अष्टसात्विक भाव त्यांनी जागृत केले आणि त्या जनांनी श्रीकृष्णाचा अभिषेक केला. कशावर? हृदय सिंहासनावर. कारण हे सिंहासन तर श्रीकृष्ण घेत नव्हता. ग्रहण मुक्त शशी किरणे जेवी रजनी अभिनव तेजा मिरवी. तशीच उज्ज्वल मथुरा झाली उग्रसेन नृप सत्ते खाली. धर्म नीती सीमा सांभाळून मथुरा व्यवहाराचे वर्तन. उभय तटा उल्लंघी साचा जसा स्वच्छ शरदौघ नदीचा. नदीनी शरदामध्ये जसं कडा सांभाळून राहावं तसे सगळ्या नीती नियमांचं पालन करीत तिथे राज्य सुरू झालं. हे कसं झालं? जे साधू संत, आपण मधुदैत्याची मधुनगरी ती जेव्हा झाली होती तयार, तेव्हा सगळे संत निघून गेलेले होते. कारण त्यांची यज्ञ नीट होणार नव्हते, सतींचं शील रक्षिले जाणार नव्हतं, दुबळ्यांचं धन नव्हतं. आता हे सगळं नष्ट झालं. आणि मग आता प्रदीप्त झाल्या यज्ञ ज्वाला वृत्तींना परिसंयम आला. विनिता विद्या, आतापर्यंत विद्येचा अहंकार होता, आता ती विनयी झाली. विनिता विद्या स्थिर हो लक्ष्मी. नाहीतर सारखी द्यूतामध्ये घालवणं चालूच होतं, पण आता इथे स्थिर झाली. सुख रमले सात्विकता धामी. हरी प्रसादे पापकारिणी मथुरा झाली मोक्षदायिनी. करिता जेवी अनन्य भक्ती दुराचार ही सज्जन होती. जेवढी अनन्य भक्ती कराल मागील सर्व अपराध क्षमा करून मी तुमचा उद्धार करणार आहे. हे या वचनाला जागलेले आहे. हे मथुरेचं वर्णन आपण आज का लक्षात घ्यायचे? आपण पहिल्या दिवशी जसं पाहिलं की रामाचं मंदिर उभं करणं, याच्यामागे रामाचा आदर्श सतत समोर ठेवणं हे जे आहे, तसंच ही मथुरा नगरी पण आहे. आणि म्हणून या मथुरा नगरीचं पण पुनरुज्जीवन होणं हे अयोध्या इतकंच आवश्यक. हिंदूंच्या स्वतःच्या आपण काय म्हणूयात आत्मविश्वास पुन्हा वाढवण्यासाठी हे तेवढंच आवश्यक आहे. आणि म्हणून मथुरेचं हे वर्णन आपण लक्षात घ्यायचंय. प्रदीप्त झाल्या यज्ञ ज्वाला वृत्तींना परिसंयम आला. विनिता विद्या स्थिर हो लक्ष्मी सुख रमले सात्विकता धामी. हरी प्रसादे पापकारिणी मथुरा झाली मोक्षदायिनी. अशी ही मथुरा आहे आणि म्हणून तिचं आम्हाला महत्व आहे. सर्व पडे जे ब्रह्मगिरीवर जलते होते गोदा. हरिचरणावर तसेच सारे भज भज मन गोविंदा जय हरी सुखकंदा. सगळे दुराचारी पण सज्जनतेने वागायला लागले.
आणि मग आता वसुदेवानी त्याचं पित्याचं कर्तव्य करायला सुरुवात केली. विप्रथोर बाहून सन्माने वसुदेवाने मग थाटाने पुत्रांचे केले उपनयन कृष्ण दिसे पुनरपि बटू वामन मुख पाहुरू चरणापासून निर्मित ज्याच्या चारही वर्ण. असं म्हणलं जातं की भगवंताच्या शरीरापासून 4 वर्ण निर्माण झालेले आहेत वेगवेगळ्या अवयवांपासून. त्याच्या डिटेलमध्ये आपण जायला नको. तर त्याला काय गरज आहे खरं म्हणजे उपनयन करायचं मुंज करायची, पण नाही. महत्व त्या नच संस्काराचे पालन केले जनरीतीचे. निरोप घेता श्रीकृष्णाचा शोके भरला उरनंदाचा. आता नंदाला कळलं हे काही परत येत नाही गोकुळामध्ये. आता ते काय म्हणतात बघा, दुरावतो हा वसुदेवात्मज. आता ही जाणीव झाली की इतके दिवस माझा मुलगा म्हणून मी ठेवलं खरं याला, पण मला माहिती आहे की हा वसुदेवाचा पुत्र आहे. दुरावतो हा वसुदेवात्मज दुःख तयासी बोलवेन निज. पण कृष्णाला हे समजलं, भावना जाणली त्यांनी. तात नंद लव दुःख कराना मध्ये श्री हरी नमुनी चरणा. तुमचा हो तो राहीन तुमचा अन्यथा मम समजा वाचा. घट्ट धरोनी हृदयी कृष्ण चुंबून मुख वात्सल्ये. मागे मागे बघत कसे तरी नंद गोकुळा आले. जय हरी सुखकंदा. एकटेच पाहुनी नंदासी करीती आकांता व्रजवासी. कंसवधास अद्भुत विक्रम ऐकलियावर लवनिवलेशम. अतिशय आकांत झाला होता, पण नंदबाबांनी शांत केलं आणि काय झालंय ते सगळं सांगितलं. पण तरी दुःख तर राहिलंच नव्हतं. परी हरीची भेट न झाली ही तळमळतील भरण निमाली. हाय जीवलगा मेघ श्यामा फसविले सना अंती आम्हा. फसवणार नाही म्हणलंस आणि फसवलंस. आता आम्ही कशा आहोत? गंध फुलांचे उडूनी गेले गळूनी पाने मन वठलेले. खिन्न उषाही उदास संध्या सुकेन जीवन सरिता निंद्या. असं आमचं आयुष्य आता काही त्याच्यामध्ये राहिलं नाही. अरे कशासाठी गुरुसदनाला तुला जायचं होतं? वेद सर्वही तव निश्वासिते काय शिकावे गुरुसदनाते. दूर अमापासून परिवाया निमित्त हरी हे करीसी वाया. आमच्यापासून दूर जायचं होतं म्हणून हे कारण केलंय, दुसरं काही नाही. आम्ही दरिद्री दीन खेडवळ रूपाचेही जवळ नसे बळ. म्हणून गावद तुझसी आला कंटाळा अमुचा घन निळा. गोड गोडशा देऊन थापा घेतिलेस येथून निरोपा. आणि आता टाळीसी आम्हासी परिणच सुटका होईल तैसी. असू सकल भावड्या म्हणून डाव हा साधिला. आम्हा फसवणी व्रजामधून येत जाता तुला. आम्हाला फसवलंस, व्रजामधून निघून गेलास. न त्यात परिचातुरी लवही वा नसे धाडस. यात काय चतुरता, यात काही धाडस नाहीये. हृदयातून निघून जा मग तुझे खरे पौरुष. भक्तिबळाने बांधून ठेवलंय आम्ही तुला आमच्या हृदयात, तिथून कसं जाशील? इथे कंसोद्धार नावाचा 8वा सर्ग समाप्त झाला. गोपाळ कृष्ण भगवान की जय. सकल सुर वरिष्ठम संस्तुतम वेद संगे अचरचर पदार्थे व्योमवत व्याप्त देहम. विनत जन दयालुम भक्त कल्पद्रुमंतन चरण निहित भालम चंद्रमौलिम नमामि. गोपाळ कृष्ण भगवान की जय.
गोपाल गाते चले,